हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज पाहूया की महादेव तुम्हाला काय गायडन्स देत आहे, तुम्हाला काय मार्गदर्शन करत आहे. कारण आज महाशिवरात्री आहे, तर चेक करूया आपण. ओके, एनर्जी एक्सचेंजसाठी व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि आजची जी कलेक्टिव्ह रीडिंग आहे ती सर्व झोडिएक साइन्ससाठी आहे, सर्व राशींच्या लोकांसाठी आहे आणि टाइमलेस रीडिंग आहे. ओके गाइस, ओके. तर इथे महादेव तुम्हाला सांगत आहे की आत्तापर्यंत तुम्ही जे मागणं मागत होता त्यांच्याकडे, किंवा तुम्ही जी इच्छा प्रकट करत होता तुमची, तर ती विश त्यांनी किंवा ती इच्छा त्यांनी ऐकलेली आहे आणि आता तुमची ती विश फुलफिल ते करणार आहे, किंवा लवकरच लवकर ती तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. ओके. आणि जीवन इथं तुमचं एक लाईफ लेसन म्हणून आलेलं आहे. तुमचं जीवनच एक तुमची टीचर आहे. तर त्या लाईफमध्ये वेळोवेळी जे तुम्हाला काही प्रॉब्लेममधून तुम्ही ज्या गोष्टी शिकलेल्या आहेत, तर त्याच तुम्ही इथून पुढेही त्या गोष्टींवर काम करायचं आहे. म्हणजेच काय की आपला जन्म एखाद्या उद्देशासाठी होतो, तर ते उद्देश प्राप्त करण्यासाठी किंवा साध्य करण्यासाठी वेळोवेळी महादेव तुमची परीक्षा घेत आहेत. आणि ही परीक्षा तुमच्या जीवनाच्या माध्यमातूनच होत आहे. दैनंदिन जे काही तुमच्या जीवनामध्ये घडत आहे, तर त्याच्या माध्यमातूनच महादेव तुमची परीक्षा घेत आहेत. तर त्या परीक्षेमध्ये तुम्हाला तुमचं बेटरमेंट शोधून काढायचं आहे. म्हणजे म्हणतो ना की आणखीन परीक्षा देऊन देऊन आपण खूप मास्टरकी प्राप्त करतो एखाद्या गोष्टीमध्ये. तर तसंच तुम्ही तुमची लर्निंग प्रोसेस चालू ठेवून त्याच्यातून शिकायचं आहे. जीवनात जे काही तुम्हाला लाईफ लेसन मिळणार आहेत किंवा जे काही अनुभव मिळणार आहेत, तर त्याच्यातून तुम्ही शिकत तुमचा हायर सेल्फ तुम्ही डेव्हलप करायचा आहे. ओके गाईज, येस. आणि त्यातूनच तुम्हाला इथे सक्सेस मिळणार आहे, तुमचा विजय होणार आहे. महादेव तुम्हाला आशीर्वाद देत आहेत की तुमचे जे शत्रू आहेत, जे तुम्हाला दिसतात आहेत आणि जे तुम्हाला नाही दिसत आहेत, असे दोन स्वरूपाचे शत्रू आहेत जे तुमच्या अवतीभोवती आहेत किंवा जे तुमच्या आतच आहेत. म्हणजे काय की तुमचं एखादं बिहेवियर पॅटर्न असेल, इगो, अँगर इश्यू, ओके, जलसी, असे कुठलेही इश्यू असू शकतात, फिअर इश्यू असू शकतो, भीती असू शकते एका प्रकारची. तर त्याच्यावर तुम्ही विजय हासिल करणार आहे, कारण त्या गोष्टीला मात करण्याचं मार्ग तुम्हाला इथे महादेव दाखवत आहेत गाईज. ओके, अजून पाहूया. ओके, तुमच्या लाईफमध्ये एखादा पर्सन असं असेल की जो तुमच्यावर कंट्रोल ठेवू इच्छितो, किंवा जो तुम्हाला खूप त्रास देत आहे, किंवा तुम्हाला तो असे काही मेमरीज क्रिएट झालेल्या आहेत त्याच्यामुळे की तुमच्या मनामध्ये एक भीती किंवा एखादी इगो प्रॉब्लेम किंवा एखादं निगेटिव्ह वेनी जी आपली विचारधारणा चालते, आपण जो विचार करतो, तर त्या गोष्टींसाठी इथं तुम्हाला तुमच्या रिलेशनशिपवर काम करायला सांगितलेलं आहे. नॅर्सिसिस्टिक एक पर्सन असतो जो की एक मानसिक आजार असतो. त्या आजाराच्या रिलेटेड असं कोणीतरी व्यक्ती कोणाच्या तरी लाईफमध्ये इथे आहे. त्यांच्यासाठीच हा मेसेज आहे की ज्यांच्या लाईफमध्ये हा थोडासा पर्सन जो मानसिक स्तरावर स्टेबल नाही आहे, थोडा नॅर्सिसिस्टिक पर्सन आहे, सायको टाईप असं आहे, ज्यांच्या लाईफमध्ये हा माणूस किंवा ही व्यक्ती आहे की, तर त्यांच्यापासून तुम्हाला थोडं सावध राहायला लावलेलं आहे. आणि त्यांच्यापासून मिळालेल्या बॅड मेमरीजवर तुम्हाला काम करायला लावलंय. म्हणजे तुमची हिलिंग तिथे करायला त्यांनी सांगितलेली आहे आणि ते ऑलरेडी तुम्हाला सपोर्ट करत आहेत त्या गोष्टीमध्ये. आणि त्याच्यापासून तुम्हाला लेसन शिकायचा आहे
तुम्हाला तुमचं सेल्फ डेव्हलपमेंट वाढवायची आहे, सेल्फ वर्थ ओळखायची आहे. त्याच्यासाठीच तो व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये आलेला आहे किंवा आलेली आहे. त्याच्यासाठीच तुम्हाला तुमच्यावर आता काम करायचं आहे. तुमच्यावर काम करायचं आहे म्हणजे तुम्हाला तुमची सेल्फ रिस्पेक्ट ठेवायची आहे, तुम्हाला सेल्फ अवेअरनेस आणायचा आहे, सेल्फ वर्थ इथे ओळखायची आहे. आणि त्या जो कोण व्यक्ती आहे किंवा जी कोण व्यक्ती आहे तिला तुमच्या लाईफमधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. आणि ऑलरेडी महादेव इथे प्रयत्न करतच आहेत. ओके, जर्नल्स अँड रिफ्लेक्शन. ओके, खूप निगेटिव्ह थॉट्स येत असतील, खूप भीती वाटत असेल एखाद्या प्रकारची, तर तुम्हाला इथे पॉझिटिव्ह ॲफर्मेशनचे जर्नल्स तुम्हाला लिहायला लावलेले आहेत. म्हणजे पॉझिटिव्ह वाक्य असतात. तुम्ही ते यूट्यूबला सर्च केलं तर तुम्हाला सापडतील त्याचे व्हिडिओज. तुम्ही इथे असं सर्च करू शकता की पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स. ओके, तर असं पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स किंवा भीती घालवण्यासाठी कोणते ॲफर्मेशन्स आहेत, कॉन्फिडन्स गेन करण्यासाठी कोणते ॲफर्मेशन्स आहेत, असे तुम्ही जर सर्च केले यूट्यूबला तर तुम्हाला ते सापडतील. तर ते रोजच्या रोज वहीमध्ये लिहायचं आहे झोपण्या अगोदर आणि ते फील करायचं आहे आणि त्याचं रिफ्लेक्शन तुमच्या लाईफमध्ये आणायचं आहे. म्हणजे नुसतं लिहायचं नाही आहे तुम्ही, ते लिहून त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही करायच्या आहेत. ओके गाईज, ठीक आहे. अजून मी 2 कार्ड्स घेते. मला असं वाटतं अजून 2 मेसेज घ्यावेत तुमच्यासाठी, कारण मला तरी असं इथे जाणवत आहे तुमची एनर्जी की तुम्ही कोणत्या तरी खूप मोठ्या कार्मिक पॅटर्नमध्ये अडकलेला आहात आणि खूप वर्षापासून तुम्ही आर्थिक प्रॉब्लेम, रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम फेस करत आहात गाईज. सी काय कार्ड निघालं, मेक टाइम फॉर सेल्फ लव्ह. मी आता हाच तुम्हाला मेसेज देत होते की प्लीज सेल्फ लव्ह करा, सेल्फ वर्थ ओळखा, स्वतःला कमी लेखू नका. पण इथं तुम्हाला मेसेज आलेला आहे की स्वतःला कमी लेखू नका, सेल्फ लव्ह करा, स्वतःवर प्रेम करा, स्वतःला एक्सेप्ट करा आणि कॉन्फिडन्स ठेवा, स्वतःवर विश्वास करा. विश्वासाची कमी आहे इथे, त्यामुळे स्वतःवर विश्वास करा. आणि सी, आणि ही पॉवर तुमच्यामध्ये आहे, ऑलरेडी ही पॉवर तुमच्यामध्ये आहे. ओके, तुम्ही स्टेप घ्या, तुम्ही तुमच्यासाठी स्टेप घ्या. तुम्हाला त्या सगळ्या प्रॉब्लेममधून बाहेर काढण्यासाठी तुम्हाला कोणी येणार नाहीये मदतीला. इथे आलं तर इथे महादेवच येतात ते तुम्हाला मदतीला आणि तुम्हाला तुमची स्वतःची मदत करायची आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही पाऊल उचला. मी महादेव म्हणतात मी तुझ्या सोबत आहे, घाबरू नकोस, फक्त तू एक पाऊल उचल, मी तुला तिथे मदत करत आहे. ओके गाईज, तर ही सर्व रीडिंग होती तुमच्यासाठी. त्यांचे खूप ब्लेसिंग्स आहेत तुमच्यावर, तुमच्याकडे त्यांचं लक्ष आहे. तुम्ही असं समजू नका की महादेवांचं तुमच्याकडे लक्ष नाहीये. ते वेळोवेळी प्रत्येक गोष्टी, प्रत्येक प्रॉब्लेममध्ये तुमच्यासोबत आहेत आणि इथून पुढेही राहणार आहेत. तर आत्तापर्यंत तुम्हाला बऱ्याच संकटातून त्यांनी बाहेर काढलेला आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही त्यांना थँक्यू म्हणा, त्यांचं ग्रॅटिट्यूड शो करा, तुम्ही कृतज्ञ राहा तिथे. म्हणजे अजून तुमची सिच्युएशन तिथे खूप चांगली होत जाईल. ओके गाईज, रीडिंग मॅच झाली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ओके गाईज, बाय बाय, टेक केअर. हर हर महादेव.